And we are going to start the example y equal to sine inverse into bracket 4 sin x plus 5 cos x upon root of 41 and dy by dx. Solution. Let y equal to given function sine inverse into bracket 4 sin x plus 5 cos of x upon root of 41 इक्वल टू. आता या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करायचं. आता ते कसं करायचं तर साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट साइन एक्स इंटू 4 अपॉन रूट 41 प्लस कॉस एक्स इंटू 5 अपॉन रूट ऑफ 41 इक्वल टू. आता या ठिकाणी साइन इनवर्स फॉर्म्युला कोणता यूज करायचा साइन इनवर्स साइन थीटा इक्वल टू थीटा साइन इनवर्स साइन थीटा इक्वल टू थीटा असतं. म्हणजे हे एक्सप्रेशन साईनचं असलं पाहिजे. तर आता ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युले तर साइन ए प्लस बी. तर साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय साइन ए कॉस बी प्लस कॉस ए आणि साइन बी. ओके म्हणजे साइन ए कॉस बी हे कॉस बी असलं पाहिजे प्लस कॉस ए साइन बी. आता बी म्हणा किंवा थीटा म्हणा तर या ठिकाणी आपण थीटा कन्सिडर करू. वेअर तर एक साइन एक कॉस म्हणजे हे कॉस असलं पाहिजे. वेअर कॉस थीटा इक्वल टू 4 अपॉन रूट ऑफ 41 म्हणजे या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल काढायचं. तर हा राईट अँगल ट्रायंगल ए बी अँड सी हा कन्सिडर थीटा का. कॉस थीटाचा फॉर्म्युला काय असतो ॲडजस्टंट साईड्स अपॉन हायपोटेनियस. आता हे जर आपण पायथागोरसनं तयार केलं तर काय येते बघा. तर पायथागोरस काय आहे ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ओके आता ए सी स्क्वेअर किती रूट ऑफ 41चा स्क्वेअर ए बी स्क्वेअर फाइंड आउट करायचा बी सी स्क्वेअर 4चा स्क्वेअर 41 स्क्वेअर रूट कॅन्सल झालं ए बी स्क्वेअर प्लस 16 हे 16 या साईडला आलं ए बी स्क्वेअर 41 मायनस 16. तर 41 मायनस 16 किती असणार आहे 41 मायनस 16 5 कॅरी 1 2 म्हणजे 25. देअरफॉर ए बी इक्वल टू किती 5 म्हणजे या ठिकाणी ए बी 5 आलं. दॅट इज आता साइन थीटा काय असेल साइन थीटा इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. म्हणजे या ठिकाणी ही साइन थीटाची किंमत असणार ही कॉस थीटाची आपण कन्सिडर केली. तर हे कशावरून करायचं तर ह्या फॉर्म्युल्यावरून करायचं. तर साइन इनवर्स साइनचं एक्सप्रेशन असलं पाहिजे. देअरफॉर म्हणजे वाय इक्वल टू काय तयार होईल साइन इनवर्स साइन एक्स इंटू हे कशाचं एक्सप्रेशन आहे तर कॉस थीटा प्लस हे कॉस एक्स आणि हे एक्सप्रेशन साइन थीटाचं आहे. म्हणजे फॉर्म्युला कोणता तयार झाला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असेल तर साइन ए प्लस बी म्हणजे या ठिकाणी साइन एक्स कॉस थीटा प्लस कॉस एक्स साइन थीटा म्हणजे एक्सप्रेशन साइन ऑफ एक्स प्लस थीटा आता या ठिकाणी साइन इनवर्स साइन तर साइन इनवर्स साइन काय असतं ओनली त्याचा अँगल असतो मीन्स एक्स प्लस थीटा म्हणजे वाय इक्वल टू एक्स प्लस थीटा असणार. आणि या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं. मग वायचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे डी वाय बाय डी एक्स. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि थीटा हे कॉन्स्टंट असणार आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह किती आलं 1 आलं. तर या टाईपची सेम एक्झाम्पल अजून एक घेऊ आपण. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू cos inverse into bracket root 3 cos of x
अपॉन 2 इथं मायनस आहे √3 cos x मायनस sin x अपॉन 2 फाइंड dy बाय dx. आता या ठिकाणी सुद्धा सेम प्रोसिजर असणार आहे. कसं करायचं, द सोल्युशन y इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट हे cos x आधी घ्या, cos x √3 बाय 2 मायनस sin x आणि या ठिकाणी 1 असणार आहे 1/2. आता कॉस इनवर्स कॉसचा फॉर्म्युला असला पाहिजे, कॉस इनवर्स कॉस ऑफ थीटा इक्वल टू थीटा असतं. म्हणजे हे एक्सप्रेशन कोणाचं असलं पाहिजे, कॉसचं. तर कॉसचा ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युला. तर कॉस या ठिकाणी मायनस कधी असतं, तर इथं प्लस असेल तर a प्लस बी. तर काय फॉर्म्युला आहे, कॉस a कॉस बी. इथं प्लस असेल तर मायनस असतं साइन a साइन बी. तर या ठिकाणी हे एक्सप्रेशन तयार करायचं. या ठिकाणी कन्सिडर बघा सलग 2 कॉस असतात, म्हणजे ह्याला कन्सिडर काय करणार, कॉस थिटा. कॉस थिटा इक्वल टू √3 बाय 2. कॉस थिटा इक्वल टू √3 बाय 2. म्हणजे या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल काढायचं, ए बी सी. कन्सिडर थिटा करा. तर कॉस थिटा म्हणजे काय, तर ॲडजस्टंट साईड्स अपॉन हायपोटेनियस. आता पायथागोरसचा जर यूज केला तर काय असणार आहे, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर मीन्स √3 स्क्वेअर इक्वल टू 2 स्क्वेअर. म्हणजे किती असेल, ए बी स्क्वेअर इक्वल टू 4. एक मायनस 3 असणार म्हणजे 1. म्हणजे ए बी स्क्वेअर इक्वल टू 1 मीन्स ए बी इक्वल टू 1. म्हणजे या ठिकाणी हे 1 असणार. देअरफॉर आता ह्याला कॉस थिटा पण समजले, मग साइन थिटा काय असणार आहे, साइन थिटा इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. म्हणजे हे ॲटोमॅटिक साइन थिटा असणार. देअरफॉर आता हे गिवन एक्सप्रेशन y इक्वल टू कॉस इनवर्स, y इक्वल टू कॉस इनवर्स कॉस एक्स इंटू कॉस ऑफ थिटा मायनस साइन एक्स साइन थिटा हे तयार झालं. आता हे एक्सप्रेशन कशाचं आहे, कॉस इनवर्स. तर हे एक्सप्रेशन आहे याचं, कॉस ए प्लस बी असेल तर सलग 2 कॉस मायनस सलग 2 साइन. तर या ठिकाणी सलग 2 कॉस आहे तर मायनस सलग 2 साइन. म्हणजे हे एक्सप्रेशन कशाचं असणार आहे, कॉस ऑफ एक्स प्लस थिटा. ओके. मग y इक्वल टू कॉस इनवर्स, y इक्वल टू कॉस इनवर्स. कॉस इनवर्स कॉस म्हणजे काय असतं, ओनली त्याचा अँगल असतो, म्हणजे एक्स प्लस थिटा. आणि या ठिकाणी डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. तर या फंक्शनचं ते डेरिव्हेटिव्ह आलं. नेक्स्ट एक्झाम्पल, बघा बुक्स घेतली असतील तर या ठिकाणी 6 एक्झाम्पल आहेत, सेम याच प्रोसिजरनं आहेत. तर या ठिकाणी मी 6वं एक्झाम्पल सॉल्व करतो. y इक्वल टू कोसेक इनवर्स, कोसेक इनवर्स इंटू ब्रॅकेट 10 अपॉन 6 साइन 2⁻x मायनस 8 कॉस 2⁻x. फाइंड dy बाय dx. आता या ठिकाणी ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युले साइन कॉस आणि टॅनचेच आहे. तर या ठिकाणी कोसेक आहे. तर सोल्युशन लेट गिवन फंक्शन, लेट गिवन फंक्शन. तर y इक्वल टू, या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करा, कोसेक इनवर्स एक्स इक्वल टू साइन इनवर्स 1/x. म्हणजे याचा अर्थ काय, कोसेक इनवर्सच्या अँगलचा जर रेसिप्रोकल केला तर काय असतो, तो साइन इनवर्स 1/x असतो. अँगलचा रेसिप्रोकल करायचा. या ठिकाणी साइन इनवर्स काय असणार आहे, हे वरती जाणार हे खाली येणार. 6
साइन 2 रेस टू एक्स मायनस 8 कॉस 2 रेस टू एक्स अपॉन 10 असणार. ओके, नेक्स्ट एक साइन इनवर्स साइन 2 रेस टू एक्स आणि हे 6 अपॉन 10 हे सेपरेट घेऊ. मायनस कॉस 2 रेस टू एक्स इंटू 8 अपॉन 10. या ठिकाणी कॅन्सलेशन करू. 2 त्रिक 6, 2 पंच 10, 2 चौक 8, 2 पंच 10. म्हणजे काय असणार आहे, साइन इनवर्स साइन 2 रेस टू एक्स इंटू 3 अपॉन 5 मायनस कॉस 2 रेस टू एक्स इंटू 4 अपॉन 5. नाव आता या ठिकाणी कन्सिडर करायचं. तर साइन इनवर्स साईनचा फॉर्म्युला असला पाहिजे, म्हणजे हे साईनचं एक्सप्रेशन असतं. तर साईनचं एक्सप्रेशन कसं असतं, तर या ठिकाणी जर मायनस असेल तर इथं सुद्धा मायनस असतं. म्हणजे साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला असणार आहे. या ठिकाणी साइन आणि कॉस, इथं साइन आहे म्हणजे कॉस असणार आहे. म्हणजे कॉस थीटा या 3 अपॉन 5. या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल काढायचं. ए बी सी या ठिकाणी थीटा असणार. तर कॉस थीटाचा फॉर्म्युला काय, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेन्यूस. हे पायथागोरसनं काढलं तर हे 4 असणारच आहे त्रिकोण. मग साइन थीटा काय असणार, अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस. ओके, देअरफॉर y इक्वल टू साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट साइन 2 रेस टू एक्स. तर 3 अपॉन 5 मीन्स कॉस थीटा मायनस कॉस 2 रेस टू एक्स 4 अपॉन 5 मीन्स साइन थीटा. आता या ठिकाणी फॉर्म्युला साइन ए म्हणा, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, म्हणजे साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला. म्हणजे साइन इनवर्स साइन 2 रेस टू एक्स मायनस या ठिकाणी प्लस असणार थीटा. सॉरी, साईनमध्ये मायनस असेल तर मायनसच असतं. नेक्स्ट आहे आता साइन इनवर्स साइन इनवर्स साइन ओनली अँगल घ्यायचा. या ठिकाणी साइन इनवर्स साइन आहे म्हणजे ओनली त्याचा अँगल 2 रेस टू एक्स मायनस थीटा. या ठिकाणी डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू 2 रेस टू एक्स. 2 रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 2 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 2 आणि मायनस थीटा हे कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 असणार. म्हणजे सोल्युशन काय आलं, 2 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 2. ओके, तर या टाईपची एक्झाम्पल आहे बघा. बुक्स असतील तर या टाईपची एक्झाम्पल सॉल्व करा. सेम या टाईपचीच एक्झाम्पल आहेत. ज्यांच्याकडे बुक्स नसतील त्याच्यासाठी एक्झाम्पल मी लिहून देतो. होमवर्क म्हणून सॉल्व करा. y इक्वल टू साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ रूट एक्स प्लस साइन रूट एक्स अपॉन रूट 2. नेक्स्ट एग्जाम्पल y इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट 3 कॉस ऑफ 3x मायनस 4 साइन ऑफ 3x अपॉन 5. थर्ड एग्जाम्पल y इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट 3 cos e raised to x plus 2 sin e raised to x अपॉन रूट 30. ठीक आहे, तर या ठिकाणी ह्याची सोल्युशन सुद्धा देतो. बघा सोल्युशन. पहिल्याचं सोल्युशन आहे 1 अपॉन 2 रूट एक्स. दुसरं सोल्युशन आहे 3 आणि तिसऱ्याचं सोल्युशन आहे e raised to x. सेम एक्झाम्पल या टाईपनं
सॉल्व करायची. ओके.